नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर मी एक साधी सोपी सरळ आणि दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यासाठी एक रचना देणार आहे, टाकणार आहे. त्या रचनेचं नाव आहे आयदर ऑर. आयदर ऑर, EITHER, आयदर डॅश ऑर. ही रचना ही होकारार्थी आहे. होकारार्थी रचना. आयदर ऑर दोन वेगळे शब्द किंवा वाक्य एकत्र जोडण्यासाठी आयदर ऑरचा वापर केला जातो. पुन्हा एकदा बघा. दोन वेगळे शब्द किंवा वेगळा भाग किंवा वेगळी वाक्ये एकत्र करण्यासाठी आयदर ऑरचा वापर केला जातो. ह्याचा अर्थ आहे एकतरी हे नाहीतर ते. एकतरी हे, एक तरी हे डॅश, नाहीतरी ते. म्हणजे हे किंवा ते म्हणजे काय? हे किंवा ते. एकतरी हे नाहीतरी ते, हे किंवा ते असा मराठीमध्ये अर्थ आहे. अशा रचना आपण मराठीमध्ये सर्रास वापरतो. एकतर मी इंग्लिशचा अभ्यास करेल, नाहीतर मराठीचा अभ्यास करेल. एकतर मी घरी राहील किंवा शाळेला जाईल. एकतर मी चहा पिईल किंवा कॉफी पिईल. तर अशा प्रकारच्या रचना आपण मराठीमध्ये करत असतो. त्याच रचना आपल्याला इंग्लिशमध्ये करता येतात. तर पहा, आता एक साधी रचना मी घेतो. आय कॅन स्पीक, SPEAK, आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलू शकतो. दुसरी आहे आय कॅन स्पीक हिंदी. मी हिंदी बोलू शकतो. अशा दोन रचना तुमच्या समोर दिलेल्या आहेत. फक्त आपण काय करूया, वेगळ्या भागांना अंडरलाईन करूया. वेगळ्या भागांना, हा वेगळा भाग आहे, हा वेगळा भाग आहे. आणि जो समान भाग आहे त्याच्यावर आपण रेषा मारूया. हा समान आहे, हा समान आहे, हा समान आहे, है ना. आय खाली आलंय, वर कॅन, खाली कॅन, स्पीक. आता इथे इंग्लिश, इथे हिंदी. आता एवढाच भाग आपला जोडायचं. म्हणजे कसं जोडायचं पहा, काळजीपूर्वक पहा ना, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आय कॅन आयदर स्पीक इंग्लिश और हिंदी. बघा, आय कॅन आयदर स्पीक इंग्लिश और हिंदी. मी एकतरी इंग्लिश बोलेल किंवा हिंदी बोलेल, पण दोन्हीपैकी एक बोलणारच. असा दोन्हीपैकी एक करणारच. दुसरं आहे केदार लव्ह म्युझिक. केदारला संगीत आवडतं. ही लव्हज डान्स. त्याला नृत्य करणं आवडतं. आता सुरुवातीपासून बघा, पहिल्यापर्यंत वेगळा भागाला अंडर करूया. हा वेगळा भाग आहे, हा समान भाग आहे, सारखा भाग आहे, म्हणून सारख्या भागावर रेषा मारायची. राहिला केदार लव्हज म्युझिक. बघा, केदार लव्हज आयदर म्युझिक और डान्स. आयदर म्युझिक और डान्स. इतर रेषा, इतर रेषा. केदारला एक तर संगीत आवडते किंवा नृत्य आवडते.
दोन्हीपैकी एक निश्चित आवडते. दुसरं पहा, गोपाल ड्रिंक्स DRINKS ड्रिंक्स कॉफी COFFEE. He drinks milk. केदार, गोपाल कॉफी घेतो, गोपाल मिल्क घेतो. मिल्क पितो, गोपाल कॉफी पितो, गोपाल दूध पितो. दोन्ही एकच आहे. आता सारख्या भागाला आपण काय करूया, रेषा मारूया. हा सारखा भाग आहे, हा सारखा भाग आहे. वेगळा कोणता आहे? हा. आता हे दोन जोडायचे. कसं? गोपाल ड्रिंक्स DRINKS ड्रिंक्स आयदर कॉफी और मिल्क. बघा, गोपाल एकतर दूध पिल, कॉफी पिल, नसेल तर दूध पिल. गोपाल एकतर दूध पितो, एकतर कॉफी पितो किंवा दूध पितो. भाषांतर साधं वर्तमान काळ आहे. एकतर तो कॉफी पितो किंवा दूध पितो. दोन्हीपैकी एक पेय तो पितो. दुसरं वाक्य, he likes to become a teacher. He likes to become a teacher. तो शिक्षक बनू इच्छितो. He likes to become an engineer. ENGINER. त्यांना शिक्षक बनणं आवडतं, त्यांना इंजिनियर बनणं आवडतं. आता इथं काय करूया आपण, वेगळ्या भागाला रेषा मारूया. हा वेगळा भाग आहे आणि सारख्या भागाला कट करूया. हे कट होईल, हे कट होईल, हे कट होईल, है ना. आता कसं वाक्य, ही लाइक्स टू बिकम आयदर टीचर. He likes to become either teacher or an engineer. बघा, he likes to become either teacher or an engineer. तो एकतर इंजिनियर बनू इच्छितो किंवा शिक्षक बनू इच्छितो. दुसरं वाक्य, हे गुड ॲट क्रिकेट. बघा, साध्या मी रचना घेतोय. दररोजच्या व्यवहारामध्ये त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. ही इज गुड ॲट खो खो. तो क्रिकेटमध्ये तर चांगला आहे, तो खो खो मध्ये चांगला आहे. म्हणजे अर्थ तो एकतर क्रिकेटमध्ये चांगला असेल किंवा खो खो मध्ये चांगला असेल. दोन्हीपैकी एक. बघा, he is good at either either cricket or at खो-खो. इथं either, इथं or. हे योग्य समानार्थी भागा निघून जाईल. हा है ना.
आणि वेगळा भाग कोणता आहे? क्रिकेट आणि खो खो. तो वेगळा भाग जो आहे तो जोडायचं आणि समानार्थी भाग काढून टाकायचं. पहिल्या वाक्यातील आयदर, दुसऱ्या वाक्यातील ऑर, असे दोन कंजक्शन आहेत या ठिकाणी. एक पहिल्या वाक्याला आयदर जोडा, दुसऱ्या वाक्यात जोडताना मध्ये ऑर घाला, म्हणजे वाक्य तुमचं काय होईल ते जॉईंट होऊन बसेल. दुसरं वाक्य, आता कधी कधी काय करतं त्यानं वाक्यामध्ये की दोन कर्ते वेगळे टाकते. दोन कर्ते सारख्याच क्रिया करतात. कसं? एक तर आई घरी राहील, नसेल तर वडील घरी राहतील. एक तरी मोहन शाळेत जाईल किंवा राम शाळेत जाईल. एक तरी गुरुजी शाळेत वर्गात शिकवतील, नाहीतर ऑफिसमध्ये बसून राहतील. एक तरी विद्यार्थी ग्राउंडवर खेळतील, नसेल तर वर्गात बसतील. दोन्हीपैकी एकच दोन कर्ते एकच क्रिया करतात. तेव्हा असे दोन कर्ते जर वेगळे आले तर ते वाक्याचं जॉईंट कसं करायचं किंवा त्या वाक्यामध्ये आयदर ऑर कसं वापरायचं ते पहा. आता बघा, साधारच आहे तुम्ही, एकदम साधारच ना. रवी प्लेज क्रिकेट, केदार प्लेज क्रिकेट. बघा, रवी प्लेज क्रिकेट, केदार प्लेज क्रिकेट. रवी क्रिकेट खेळतो, केदार क्रिकेट खेळतो. म्हणजे समान भाग थोडा आपला काय करायचं? काढून टाकायचं. हा समान भाग आहे, हा समान भाग आहे, म्हणजे हा काय करून काढून टाकू. आणि पुन्हा हा वेगळा भाग आहे. आता फक्त कर्ते वेगळे आहेत. तर पहिल्या कर्त्याच्या सुरुवातीला आयदर, दुसरा कर्ता जोडताना ऑर है ना. म्हणजे पहिल्या कर्त्याच्या सुरुवातीला काय लिहायचं? आयदर. म्हणजेच कसं करायचं? आयदर अधिक पहिल्या वाक्यातील कर्ता. बघा, मी इथं फॉर्म लिहितो. अधिक पहिल्या वाक्यातील कर्ता अधिक ऑर अधिक दुसऱ्या वाक्यातील कर्ता. बरोबर आहे. सामायिक भाग अशी रचना आहे. जर कर्ते वेगळे आले असेल तर पहा, आयदर अधिक पहिल्या वाक्यातील कर्ता, म्हणजे पहिल्या वाक्यातील कर्ता हा, अधिक ऑर जोडायचं, अधिक दुसऱ्या वाक्यातील कर्ता म्हणजे हा, अधिक सामायिक भाग म्हणजे हा. कुठला? हे घ्या बाई, हे घ्या, कुठलाही सामायिक भाग. बघा आता काय करायचं मग? आयदर, EITHER. बघा, हे आयदर रवी म्हणजे पहिला वाक्यातील कर्ता, बरोबर ना. आयदर रवी और, हे बघा ऑर जोडलं, और दुसऱ्या वाक्यातील कर्ता म्हणजे कोणता? केदार. बघा, हे दुसऱ्या वाक्यातला कर्ता, बरोबर आहे. आयदर पहिल्या वाक्यातला कर्ता, आयदर अधिक पहिल्या वाक्यातला कर्ता म्हणजे रवी, अधिक और अधिक दुसऱ्या वाक्यातला कर्ता म्हणजे केदार. आता सामायिक भाग म्हणजे प्ले क्रिकेट. प्लेज क्रिकेट. आयदर रवी और केदार प्लेज क्रिकेट. आता वेगळ्या भागाला काय करायचं? अंडरलाईन करायचं. हा वेगळा भाग, म्हणजे सामायिक शब्द म्हणजे कोणता आले? हे सामायिक शब्द. पहा, आयदरला आयदर, पहिल्या वाक्यातला करता रवी, ऑरला ऑर, दुसऱ्या वाक्यातला करता केदार, सामायिक शब्द प्ले क्रिकेट. तर अशा प्रकारे जर कर्ते वेगळे आले असतील तर हे फॉर्म तुम्ही वापरायचं, आणि जर कर्ते वेगळे नसतील तर पहिलं फॉर्म वापरायचं. आता दुसरं एक वाक्य असं आपण घेऊया. बघा, धोंडीबा, DHONDIBA, धोंडीबा works in the garden.
धोंडीबा बागेत काम करतो. कोंडीबा वर्क्स इन द गार्डन. बघा, धोंडीबा बागेत काम करतो आणि कोंडीबा बागेत काम करतो. हा भाग वेगळा आहे, असं समान भाग आहे, ह्याला काढून टाकायचं. करते वेगळे आहेत, मग काय करायचं, आयदर म्हणजे पहिल्या आयदर अगोदर लिहा सुरुवातीला EITHER. अधिक पहिला घेतला करता म्हणजे कोणता आहे, धोंडीबा DHONDIBA. बघा पहिला घेतला करता हे आयदर है ना. अधिक काय करायचं, ऑर. हे ऑर, हे घेतला ऑर तुमचं. अधिक दुसऱ्या वाक्यातला करता म्हणजे कुठला आहे, अधिक दुसऱ्या वाक्यातला करता. अधिक दुसऱ्या वाक्यातला करता म्हणजे कोणता आहे, कोंडीबा. हा ना, कोंडीबा KONDIBA, कोंडीबा. अधिक सामायिक शब्द म्हणजे वर्क इन द फील्ड, वर्क्स इन द फील्ड है ना. म्हणजे WORKS, वर्क्स इन द फील्ड, FIELD. ह्याला अंडरलाईन, ह्याला अंडरलाईन. झालं का, व्हेरी गुड. दुसरं घ्या. द चिल्ड्रन CHILDREN, चिल्ड्रन लव्ह म्युझिक. मुलांना संगीत आवडतं है ना. द पीपल लव्ह movies, MOVIES. Children love music, people love music. असं करू. मुलांना संगीत आवडतं, लोकांना पण संगीत आवडतं है ना. चिल्ड्रन लव्स म्युझिक, पीपल लव्स म्युझिक है ना. तर कसं वाक्य आता, either the children either children or the people. म्हणजे सूत्र बघा, आयदर अधिक पहिल्या वाक्यातला करता, अधिक और अधिक दुसऱ्या वाक्यातला करता. आताच मी तुम्हाला रचना दिली, लव्ज म्युझिक, लव्ज म्युझिक. मुलांना संगीत आवडत नसून लोकांना पण संगीत आवडतं. पुढे पहा, टीचर taught us English. गुरुजीने आम्हाला इंग्रजी शिकवली. He taught us mathematics. He taught us mathematics है ना. म्हणजे गुरुजीने आम्हाला इंग्लिशही शिकवली आणि गणितही शिकवले असा वाक्याचा अर्थ. हे सारखा शब्द आहे, हा सारखा शब्द आहे, हा सारखा शब्द आहे, वेगळा कोणता आहे, इंग्लिश. पहा पुढे, टीचर आयदर टीचर आयदर taught us English
or mathematics. है ना. टीचर taught us either English or mathematics असंही चालतंय. टीचर either taught us English or mathematics, ह्याला रेषा मारा, असंही चालतंय. म्हणजे गुरुजीनं आम्हाला इंग्रजीही शिकवली आणि गणितही शिकवले. दुसरं वाक्याचा अर्थ, दुसरं वाक्य घ्या. द किंग वॉज फेमस फॉर वेल्थ. किंग फेमस फॉर वेल्थ. WEALTH. वेल्थ म्हणजे संपत्ती. राजा हा संपत्तीसाठी प्रसिद्ध होता, है ना. ही वॉज फेमस फॉर मिलिटरी पॉवर. तो लष्करी सामर्थ्यासाठी प्रसिद्ध होता, है ना. म्हणजे कसं वाक्य, आता हा समानार्थी भाग आहे, काढून टाकायचंय आणि हा वेगळा भाग तेवढा आपल्याला जोडायचा आहे. म्हणजे कसं होईल, द किंग वॉज फेमस फॉर आयदर वेल्थ और कशासाठी, फॉर मिलिटरी पॉवर. और आणि फॉर. बघा, द किंग वॉज फेमस फॉर आयदर वेल्थ और फॉर मिलिटरी पॉवर. एक तर तो लष्करासाठी प्रसिद्ध होता किंवा संपत्तीसाठी प्रसिद्ध होता. ही वॉज फेमस फॉर आयदर वेल्थ और द मिलिटरी पॉवर. एकतरी तो संपत्तीसाठी प्रसिद्ध होता, तो संपत्तीसाठी प्रसिद्ध होता किंवा सामर्थ्यासाठी प्रसिद्ध होता. दुसरं वाक्य, केदार ड्रो ड्रो कार. केदार कार चालवत असे. ही ड्रो स्कूटर. तो स्कूटर चालवत असे. तो स्कूटर चालवत असे किंवा कार चालवत असे, असं वाक्य होईल. आता केदार ड्रो आयदर कार और स्कूटर. आयदर रेषा. केदार ड्रो आयदर कार और स्कूटर. The children went to school by bus. They went to school बाय ट्रेन, असं वाक्य आहे. कौसामध्ये म्हणताय यूज किंवा जॉईन विथ आयदर आर. जॉईन विथ आयदर आर. वाक्य आयदर ऑर न जोडा. मुले शाळेला बसनं गेली, मुले शाळेला ट्रेनने गेली. आता इथं वेगळा भाग हा चिल्ड्रन, हा वेगळा भाग आहे, हा वेगळा समान भाग आहे, हा समान आहे, हा समान आहे, है ना. आता फक्त वेगळा कोणता आहे, बाय ट्रेन बाय बस. समान भागाला आपण रेषा मारल्या, समान भाग काढून टाकायचे,
वेगळा भाग तेवढं जोडायचे आहे ना. म्हणजे काय होईल वाक्य आता, द चिल्ड्रन वेंट टू स्कूल आयदर बाय बस. went to school either by bus or by train. Full stop. either ला अंडरलाईन or ला अंडरलाईन है ना. तर अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास येत असतात आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये वाक्याचा वापर करत असतो है ना. तर अशा प्रकारचे दैनंदिन वाक्य आपण व्यवहारामध्ये सुद्धा वापरू शकता. त्याचा वापर आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा करू शकता. दुसरं वाक्य घ्या, रोहित ROHIT रोहित इट्स. अगदी साध्या मी रचना घेतोय. 6वी 7वी 8वी 9वी याच्या मुलांना ह्याचा फायदा होतो. वाटला जो शिक्षण इंग्रजी प्रेमी, इंग्रजी बोलण्याच्या मूडमध्ये असतात त्यांना ह्याचा फायदा होतो, किंवा ते इंग्रजी बोलू शकतात किंवा बोलण्याची आवड आहे त्यांना ह्याचा फायदा होतो. असे वाक्य आपण घरी करून बघू शकता. रोहित इट्स अ मँगो. रोहित आंबा खातो. रोहित आंबा खातो. राहुल इट्स अ मँगो. आता कर्ते वेगळे आहेत. तुम्हाला मी आता याचा फॉर्म दिलं होतं. कर्ते वेगळे असतील तर आयदर अधिक पहिल्या वाक्यातला करता, अधिक और अधिक दुसऱ्या वाक्यातला करता. आता हे तुम्हाला मी फॉर्म दिलं होतं. आयदर अधिक पहिल्या वाक्यातला करता, त्यापुढे और अधिक दुसऱ्या वाक्यातला करता. जर कर्ते वेगळे असतील तर वाक्याच्या सुरुवातीला काय करा, आयदर घ्या. EITHER. आयदर पुन्हा पहिल्या वाक्यातला करता रोहित, अधिक वाक्य जोडायचं और न, दुसऱ्या वाक्यातला करता राहुल. हे वाक्य और न जोडलं राहुल. पुढे सामायिक शब्द, हे सामायिक इथं इठा, इथं या, इथं इठा, इथं या, इथं मँगो, इथं मँगो. म्हणजे काय करायचं, एक काढून घ्यायचं, म्हणजे कोणता एक भाग घ्यायचं. म्हणजे इट अ मँगो. बघा जमलं. तर अशा प्रकारे आता परीक्षेमध्ये किंवा परीक्षा दृष्टिकोनातून सुद्धा ह्याचं महत्व आहे. काय पडतो प्रश्न परीक्षेमध्ये, जॉईन द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग आयदर ऑर. वाक्य शब्द प्रश्न लिहून घ्या. जॉईन द फॉलोइंग सेंटेन्सेस using either dash or, किंवा combine the following sentence using either dash or. असंही वाक्य पडू शकतं. हां, किंवा तुम्हाला त्यासमोर 4 पर्याय देईल है ना. 4 पर्याय देईल, वाक्य असे 2 हे वाक्य देईल आणि ते कुठलं वाक्य एक करून दाखवेल. 4 पैकी एक काय तुमचं करेक्ट असेल त्याला अंडरलाईन करायचं किंवा खून करायचे. असंही पर्याय अल्टरनेटिव्ह सुद्धा पडू शकते किंवा जोडा म्हणून पडू शकते है ना. तर अशा प्रकारे हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. जॉईन म्हणजे एकत्र करा किंवा कंबाईन एकत्र करा. पहा अजून दुसरं एक वाक्य घेऊया. वी लाईक टू लर्न इंग्लिश. बघा, वी लाईक टू लर्न इंग्लिश. आम्हाला इंग्रजी शिकणे आवडते है ना. वी लाईक टू प्ले खो खो. आम्हाला खेळणे आवडते. म्हणजे एक तर इंग्रजी शिकणे आवडते आणि खेळणे सुद्धा आवडते. म्हणजे कसं होईल वाक्य आता हे, वी लाईक टू लर्न आयदर इंग्लिश और
टू प्ले खो खो और टू प्ले खो खो. आम्हाला इंग्रजी तर शिका आवडतेच, त्याचबरोबर खेळणे, खो खो खेळणे पण आवडते. अशा दोन्ही क्रिया त्यांना आवडतात आणि म्हणून आयदरला अंडरलाईन, ऑरला अंडरलाईन. आता इथे वेगळा भाग कोणता आहे, सारखा भाग कोणता आहे, हा वी सारखा आहे, लाईक सारखा आहे ना. हा इथून एवढा भाग कसा आहे, वेगळा आहे. तेवढाच भाग आपण काय केलं, जोडलेला आहे. आयदरनं एक शब्द इंग्लिश जोडली, दुसरं ऑरनं जोडलं, अशा प्रकारे. अजून एक वाक्य घ्या असं. ही सॉ मुईज, MOVIES. ही सॉ मुईज, ही सॉ कार्टून्स. कार्टून, कार्टून म्हणजे कार्टून पिक्चरचं, कार्टून पिक्चर ह्याच्यावरले आपल्या टीव्हीवरले. ही सॉ मुईज, ही सॉ कार्टून्स. वेगळा भाग कोणता आहे, मुईज आणि कार्टून. हा समान आहे, हा समान आहे. म्हणजे कसं वाक्य आता, ही सॉ आयदर मुईज, म्हणजे त्यांना दोन्ही बघायला आवडतं. ही सॉ आयदर मुईज और कार्टून्स. इथं आर लाखून, इथं आयदर लाखून, EITHER. ही सॉ आयदर मुईज और कार्टून. आता शेवटचं एक घेऊया, पहा पुढे. ही गॉट फर्स्ट क्लास C तिला प्रथम श्रेणी मिळाली. ही गॉट मेरिड, शी गॉट मेरिड, MERID. शी गॉट मेरिट है ना, MERIT. आता कसे वाक्य, आता इथं फर्स्ट क्लास मिळेल आणि इथं मेरिड मिळेल है ना. एक तर तिला फर्स्ट क्लास मिळाला किंवा मेरिड मिळाला. म्हणजे कसं वाक्य, सी गॉट आयदर फर्स्ट क्लास, EITHER, आयदर फर्स्ट क्लास और मेरिड है ना. सी गॉट आयदर फर्स्ट क्लास और मेरिड. तिला एकतरी फर्स्ट क्लास मिळेल किंवा मेरिड मिळेल वगैरे. तर इथं हा टॉपिक आपला संपलेला आहे. तर अशा प्रकारे आपण ह्याचा दैनंदिन व्यवहारांमध्ये उपयोग करा. घरीच राहा, बाहेर जाऊ नका आणि दिलेले व्हिडिओ नियमित बघत चला आणि आपल्या वहीमध्ये ते दररोज लिहित चला, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होतो. तर इथं मी थांबतो. धन्यवाद.